नमस्कार मित्रांनो, बघा फास्ट ट्रॅक बॅचमध्ये जे गणित आपण कशा पद्धतीने घेणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने असतील, जे तुम्हाला रिव्हिजन मागचे प्रश्न जेही कोणाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच जॉईन करा आणि फास्ट ट्रॅक बॅचमध्ये रिव्हिजन आपण बेस्ट प्रकारे करू. चला मग सर्वात पहिले लक्ष द्या. आता फास्ट ट्रॅकमध्ये जे आता ऑफलाईन बसलेत लक्ष द्या. प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते शिकण्याची, काहींची असते सुरुवातीला 2-4 दिवस एकदम जोशमध्ये असते, नंतर गायब होत असतात, मग रिझल्ट येत नाही. जरी 16 लाख अर्ज असतील ते 16 लाख थोडे अभ्यास करणार आहेत, नाहीत त्याच्यात फक्त 10-20% जण अभ्यास करणार आहेत, काही तर 50% खचले पण आहेत. पण त्या गोष्टी मागे सर्वात पहिले सातत्य, शेवटी गणगण होईल. म्हणून मी तुमची गणगण न व्हावी त्यासाठी रिव्हिजन घेतोय. रिव्हिजनमुळे काय होईल, मिक्स प्रश्न घेणार आहे, स्टार्ट टू एंड, म्हणजे मध्येच भूमिती, मध्येच सरासरी, मध्येच चक्रवाढ व्याज, आणि त्याचं मी त्याला बेसिक थिअरी पण सांगणार आहे. आता जो प्रश्न पहिलाच प्रश्न घेतला हा SRPF ला, म्हणजे इथे जेवढे बी प्रश्न आलेले आहेत हे भरतीचे प्रश्न आहेत बरं का, सर्व भरतीचे प्रश्न आहेत. जेणेकरून असं बी नाही काही की बाबा काहीतरी तुमचा टाइमपास करायचा आहे, बिलकुल नाही, भरतीचे प्रश्न आहेत. आता हा प्रश्न आहे का, हा आलेला प्रश्न आहे, याचं बेसिक नॉलेज काय आहे माहिती आहे? बेसिक नॉलेज हा कोणांचा प्रश्न आहे. तर सर्वात पहिले मला प्रत्येक अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काटकोनाचं माप किती असतं, किती अंशाचं असतं? 90. काटकोनाचं माप किती? 90 अंशाचं असतं, बरोबर. मग मी तुम्हाला जो टॉपिक शिकवलेला आठवतो का? कोणांचे प्रकार. मी तुम्हाला लघु कोण शिकवला होता, विशाल कोण शिकवला होता, पूरक कोण शिकवला होता, कोटी कोण शिकवला होता. मग कोटी कोणांच्या मापाची बेरीज किती असते? कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. विसरले ना? तेच म्हणतोय. कोटी कोणाची निर्मिती कशी होते? ओ, हे झालेलं आहे पण रिव्हिजन नाही, म्हणून ते बोललो. कोटी कोणाची निर्मिती, कोटी कोण कसा तयार होतो? रमदळ बोल एकदम, आणि लेक्चरला बसायचं, बॉडी टाकून नाही, रिप्लाय. कोटी कोणाची निर्मिती? बरोबर, दोन कोणांपासून तयार होणारा कोण काय असतो? कोटी कोण. कोटी कोणांच्या एकूण मापांची बेरीज किती असते? 90 अंश. कोणतरी आता 180 बोललो होतं, कोणतरी 360 बोललो होतं. तर नाही दादा, कोटी कोणांची मापांची बेरीज 90 अंश असते. मग कोटी कोण जर तुला जर समजा परीक्षेला, तुला समोरच्याने जर परीक्षेला असा जर बनवला, याचं जर माप दिलं 30 अंश, याचं माप जर दिलं तुला 30 अंश, तर इथं एक्स असेल, हा कोटी कोण असेल, तर दुसऱ्या कोणाचं माप काय असेल? मग 60. कारण तुम्ही काय सांगणार की सरजी की कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, मग एक कोण जर 30 अंश असेल तर दुसरा कोण किती असेल? 60. कारण एकूण बेरीज 90. मग आत्ताचा जो प्रश्न होतो SRPF गटवाल्यांनी विचारलेला प्रश्न होता की एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोणाच्या माप काय असते? मग सर कोणाचे माप पूरक कोण. आता मला सांगा, पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मग आता आम्ही जर आम्ही एवढं आम्हाला बेसिक नॉलेज आहे, तर आम्ही बघा कसं हुशार आणि जास्त PhD करणार नाही. तर पहिल्याची बेरीज केली, ती बेरीज किती भरते? पहिल्याची आपली बेरीज किती भरली पाहिजे? 180. म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. सर दुसऱ्याची बेरीज केली, 135 अंश. बेरीज भरली पाहिजे किती? 180. तिसऱ्याची बेरीज केली 90, बेरीज भरली पाहिजे 180. 120 आणि 60 किती होतात? बस, लॉक केलं. त्यासाठी काय थेरी माहिती पाहिजे? कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश, पूरक कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. झाला प्रश्न बनला. काय होतं प्रश्न? हे जेवढे मी प्रश्न घेणार आहे लक्ष द्या, हे सर्व प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. आपण विसरबोळे हाताखालून गेले पाहिजे. फास्ट मध्ये प्रश्न लिहा, नुसतं पट्टे मारायचे नाहीये. जेवढे प्रश्न तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत आणि स्पीड मध्ये लिहायचं एकदा. यस. तुम्ही हे जे कोणी बघत असतील तर तुम्हाला दादांनो स्पीड मध्ये तुम्हाला समजलंच पाहिजे.
दुप्पट सर्व ठिकाणी होते बघा, पण बेसिक नॉलेज माहिती 180 अंशाचा. बरं एक काम करू का, नाही तर मग एक जर तुम्ही प्रामाणिकपणा दाखवणार का, प्रामाणिकपणा, ही पीडीएफ आहे माझ्याजवळ, ही पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपला शेअर करेल. मी आता तुम्हाला इथे थेअरी समजून सांगेल, घरी गेल्यावर पुन्हा प्रश्न लिहून त्याचं सोल्युशन खाली तुम्ही लिहिलं पाहिजे, आठवून. ठीक सर, हे आम्ही प्रश्न लिहू पण आम्हाला थेअरी विसरलो, तर हा व्हिडिओ परत पोस्ट करणार आहे मी यूट्यूबला. जो प्रश्न नाही उमजला की परत त्या प्रश्नाचं काय पाहून घेणार, यूट्यूबला थेअरी पाहून घेणार. ओके, मग 3 ठिकाणी डाटा भेटेल आणि असा नसा प्रश्न येईल, डायरेक्ट उत्तर पाठ. चला एक काम करा, प्रश्न राहू द्या, फक्त पहिले बघा मी सोल्युशन कसं देतो, सोडवतो कसं. प्रश्न गेल्यावर घरी लिहा आणि परत आठवा, आणि मी सरांनी कसं सोल्युशन दिलं होतं तसं तुम्ही मांडणी करायची. अख्खे प्रश्न वहीवरती लिहिलेले पाहिजे मला. असू द्या, चला आपण जाऊ फास्ट मध्ये जाऊ. प्रश्न क्रमांक 2, कोणीच सोल्युशन द्यायचं नाही. मी कसा प्रश्न हँडल करतो, तुम्ही ऑप्शन कट मेथड कशी असणार एकदम व्यवस्थित तुम्हाला शिकवणार. जेव्हा असा प्रश्न आला तर प्रश्न 4-5 लाईनचे असं ते गणगण करायचे नाही, शांत एकदा प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न काय म्हणतो एकदा वाचून घ्या. डायरेक्ट काय काय करतात, वाचताच सुरुवात करू देतात. अहो नाही ना, पहिले तर समजून घ्या ना काय म्हणायचं. प्रश्न पहिल्यावर, एक दुकानदार हा 30 रुपये MRP असलेल्या क्रिकेट बॅटची 15% सवलतवर विकतो. तसेच या बॅटच्या सोबत 1.5 रुपयाचा चेंडू सुद्धा मोफत देतो. तरी सुद्धा दुकानदार बॅटवर 20% नफा मिळवतो, तर दुकानदार ती क्रिकेट बॅट किती रुपयाला खरेदी करतो. सगळ्यात पहिले सर असा प्रश्न रीड केला आम्ही, मग आता आम्ही जसा जसा प्रश्न म्हणतो तसे आम्ही मांडणी करू. प्रश्न म्हणतोय आमचा, प्रश्न म्हणतोय की 30 रुपये MRP वाली बॅट आहे, म्हणजे त्या MRP म्हणजे बॅटवरती किंमत 30 रुपये टाकली आहे, तिच्यावर किती टक्के सूट देतो, 15%. मग आम्ही काय करू सर, या 30 वरती 15% काय करू, सूट काढून घेऊ. टक्के चिन्ह म्हणून भागाकारा 100, शून्य गेला शून्य गेला, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 3 त्रिक 9, भागाकारा 2, तर 4.5. म्हणजे आमची 30 रुपयाची जी बॅट होती तिच्यावर 4.5 रुपये आम्हाला सूट भेटले. मान्य का? मग सर या 30 मधून 4.5 वजा जर केले तर आमची बॅट आम्हाला उरते 25.5 रुपये. त्यावरही दुकानदार 1.5 रुपयाचा चेंडू मोफत देतो. मग आमची आता बॅट 25.5 रुपयाची, त्याच्यावर 1.5 रुपयाचा चेंडू मोफत देतो, म्हणजे त्याच्यातून काय करावं लागेल, वजा. मग 25.5 मधून 1.5 वजा केले तर आमच्याकडे उरतात किती, 24. मान्य आहे का? आता आमची बॅटची किंमत किती आहे, 24 रुपये. मग काय म्हणतो दुकानदार, त्याच्यावर 20% नफा कमवायचा असेल, 20% नफा मिळवतो. मग कसं करणार, हा किती, मग 24 120 भागाकारा 100, 0 0 कॅन्सल, 120 ने भाग द्यायचा आपल्याला. हा 100 बरोबर किती, मान्य बघा, लक्ष द्या इकडे बघा, 100 गुणाकारात 24 भागाकारात 120. मग 24 1 24, 24 पंचे 120, 5.5 लिटर, 5 1 5, 5 दुने 10 आणि 20, म्हणजे ते आता किती रुपयाला आहे, पर्याय क्रमांक. सर हे मान्य आम्हाला करावंच लागेल का, काही शॉर्ट ट्रिक आहे का, नाही, अरे बेसिक आहे. जसं तसं प्रश्न म्हणतो तसं उतरत यायचं खाली. बरेच जण असा प्रश्न पाहिला 1 2 3 4 5 लाईन, तो म्हणतो प्रश्न अवघड आहे. प्रश्न एकदम सोपा होता. पहिले त्यांनी 15% सूट दिली, 4.5 रुपये सूट भेटली, 30 मधून उरले किती, 25.5 रुपये. त्याच्यावर 1.5 रुपयाचा चेंडू फ्री दिला,
किती 24 रुपये, त्याच्यावर 20% नफा त्याने कमवलेला आहे. तर मग ते 20% त्याच्यावर काढले तर आपल्याकडे उत्तर येतं 20. अशा प्रश्नांना सर ऑप्शन कट मेथड आहे काय? तर ऑप्शन कट मेथड अशी आहे, जर तुम्ही हे जे प्रश्न विचार केले तर सर्व व्हॅल्युएशन जवळजवळ आहेत पाहिजे, इथं ऑप्शन कट मेथड लागणार नाही. ऑप्शन कट मेथड कशी असते, डिफरन्स खूप मोठा मोठा राहिला तेव्हा राहील लक्षात. हे तुम्हाला अशा पद्धतीने सोडवलं आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही राहू द्या, तुम्ही मला परत घरी गेल्यावरती याच्यावरती तुम्ही नेक्स्ट प्रश्न सर्व प्रिव्हियस इयर प्रश्न आहेत. प्रश्न बघा, मी काय बोललो आता सर, आम्ही पेपरला गेलो की डायरेक्ट ऍक्टिव्हाइड नाही करणार, आम्ही एकदा त्याला वाचून घेणार. काय म्हणणं आहे, एक बेकरीचे प्रत्येक दिवसाची क्रीम रोलची विक्री 40 डझन आहे, म्हणजे दर दिवसाला 40 डझन विक्री करतो. त्यापैकी 50% क्रीम रोल दुपारपर्यंत विकली. असं नसा पेपरला प्रश्न येणार, डायरेक्ट चेंज सुद्धा होणार नाही. रिपीट प्रश्न आहे, भरतीचा प्रश्न आहे 2021 चा. त्याच्यानंतर उर्वरित क्रीम रोलवरती 60% विक्री बेकरी बंद होईपर्यंत होते. तर आता बेकरी बंद झाल्यावर किती क्रीम रोल शिल्लक राहतात? आता हे जे ऑप्शन आहेत याला सोडवताना तर सर सर्वात पहिले इथे आम्हाला डायरेक्ट जाता येणार नाही. यांनी जी एक गोष्ट केली ती 40 डझन होते का, कारण की आपल्याला विचारलेले काय किती क्रीम रोल शिल्लक राहतील आणि आपल्याला संख्येच्या स्वरूपात आहे. तर या क्रीम रोलला काय करायचं, एका डझन मध्ये 12 असतात, तर 12 चौक 48, 480 टोटल आहेत क्रीम रोल बेकरीमध्ये. त्यापैकी 50% क्रीम रोल दुपारपर्यंत विकले. मग याचे 50%, 480 चे 50% म्हणजे काय रे बाबा, 50%. 2 ने भाग देऊन टाका. मग 480 मधून 240 काय झाले, दुपारपर्यंतच विकले, संपले. आता आपल्याकडे क्रीम रोल किती राहिले, 240. तेही बेकरी बंद होईपर्यंत 60% विकले जातात. कोणते, उरलेले क्रीम रोल. उरलेले किती आहेत, मग 60% किती, याचे 60% आपण काढून भागाकारात 100, 0 0 0 कॅन्सल, 6 चौक 24, हाच्याला 2, 6 दुने 12 आणि 2 होतात 14. 144 आता काय आहे, विकले गेलेले 60%. मग काय करणार, फक्त फायनल उत्तर सर या 240 मधून 144 विकले गेले, 10 मधून 4 गेले, उरतात 6. एकच आणि 6 अंक आला पाहिजे, तर एकच पर्याय आहे 240 वजा 144. 10 मधून 4 गेले, उरले 6. पुढची वजा बाकीच करू नको, लगेच तो पर्याय तुला 7 देतोय की एकच स्थानी 6 येणार आहे. बस एकच पर्याय. हे तुला असा नसा प्रश्न आला म्हणजे तुला आता एक भीती काढून टाकतो की असे प्रश्न आले सर तर आम्ही मोठ्या प्रश्नांना वाचताना गडबड करणार नाही, एकदा त्याला शांततेत वाचून घेऊ मग आम्ही. आता चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. 2 प्रश्न असतात तुम्हाला, याची थेरी सांगतो. किती जणांना आठवतं याचं सोडवण्याची मेथड चक्रवाढ व्याजाची, मला सांगा किती जणांना आठवतं सोडवण्याची मेथड? लय सोपं आहे. एक प्रश्न असतो सरळ व्याजाचा पटमध्ये बरं का, सरळ व्याज, आणि एक प्रश्न असतो चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज व्याज सर दोघांमध्ये आत्ताचा जो प्रश्न आहे हा भरतीचा प्रश्न आलाय, जसा तसा कॉपी पेस्ट आहे, हाच पुस्तकात जसा तसा प्रश्न आहे. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते. सरळ व्याजात सुद्धा दाम दुप्पट, दाम तिप्पट, चौपट शब्द आहेत. तर तीच रक्कम किती वर्षात 8 पट होईल, असा प्रश्न आहे पेपरला. सरळ व्याजाचा त्या दिवशी आठवतं का, मी आता त्या दिवशी रिव्हिजन घेतले, फॉर्म्युला आठवतो का? यस सर, सरळ व्याजाचा फॉर्म्युला आम्ही आता विसरणारच नाही, कारण की सरळ व्याजाचा आर बरोबर 100 कंसात x मायनस 1 डिवाइड बाय टी. एक्स म्हणजेच पट, राईट. हा सरळ व्याज. कधीही प्रश्न आला तर तुम्ही ह्याच पद्धतीने काम करायचं. मग सर चक्रवाढ व्याजासाठी काय शॉर्ट ट्रिक,
त्या चक्रवाढ व्यासासाठी काहीच करायचं नाही, एक रक्कम सगळं 5 वर्ष, म्हणजे इथं वर्ष लिहायचं बरं का, लक्ष द्या, आणि इथं पट शब्द लिहायचा बरं का, लक्ष द्या, वर्ष आणि पट. 5 वर्षात दाम दुप्पट, म्हणजे 5 वर्षात किती होते, दुप्पट. प्रश्न विचारतो हे किती वर्षात 8 पट होईल, तर किती वर्षात 8 पट होईल, म्हणजे इथं किती पट आहे, 8, आणि आपल्याला वर्ष माहिती नाही. या सोडवण्याचा, अरे गणितासारखा सोपा सब्जेक्ट नाही, तुम्ही त्याला अवघड करून टाकलंय. कसा बघा सोडवण्याची मेथड काय आहे. या 2 वरून 8 होण्यासाठी किती राऊंड मारले आपण ते तुम्हाला सांगतो. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, असं पटपट चालत चालेल. मग तुम्ही किती राऊंड मारले इकडे बघा, 1 2. सेम काय करायचं, हे असे गेले का, इथे पण काय करायचं, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15. पहिले 5, पहिला एक राऊंड, नंतरचा 5, 5 आणि 5 10 आणि 5 15. उत्तर आहे 15 वर्ष. 2 वेळेस इकडे सरकलो ती संख्या 2 वेळेस इकडे, या जागेवर लगेच 16 पट राहिलं असतं का, उत्तर काय गेलं असतं आपलं 20. 32 राहिलं असतं, उत्तर काय 25. पटचा शब्द किती सोपा कळाला की सर आम्ही काय करणार, व्हॅल्युएशन लिहून घेणार आणि ती संख्या फक्त बघणार 8 पट कशी झाली. 2 दुने 4, 4 दुने 8, 2 वेळेस झाली. 5 आणि 5, 5 दुने 10, 5 3 15. चक्रवाढ व्यास उत्तर पाठ ठेव लागले असते, असा नसा प्रश्न पाठ ठेव, राहील लक्षात. यस, एकदम बरोबर बोलला. आता काय बोलला, ह्या वेळेस अशीच संख्या राहते, ती पटीतलीच राहते, ऑड संख्या राहणारच नाही. अशीच संख्या राहते इथं, वर्गमूळ घनमूळच राहते, अशीच संख्या राहील पटीमध्ये, ऑड संख्या राहणार, पटीतच राहील. हे प्रश्न मला सर्व लिहून पाहिजे ना, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. नेक्स्ट, किलोमीटर. आता माहितीये का, छान पोरगा असेल ना, हा प्रश्न सोडवणारच नाही. ऑप्शन कट मेथड अशा ठिकाणी लागू होते, ऑप्शन कट मेथड अशा ठिकाणी. जो शहाणा असेल ना, तो याचं बेसिक बी सांगतो मी. भाऊ 1 किलोमीटर म्हणजे किती मिली, तर हे जे 1000 जे आहे ना, शक्यच नाही. मग माझ्याकडे आता एवढे शून्यवाले राहिले, पण ह्यासाठी एक बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. एक टॉपिक आहे, याला म्हणतात एकक, परिमाणे. परिमाणांचा प्रश्न आहे. तुम्हाला कायम तुमच्यासाठी एवढी रिव्हिजन करून घेतली ना मी, मीटर, लिटर, ग्रॅम, हे असे प्रश्न परिमाण. किलो, किलो, हेक्टो, डेका, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी आणि मिली. सरजी हा आमचा चार्ट पाठच पाहिजे. आत्ताचा प्रश्न होता 1 किलोमीटर म्हणजे किती मिली, 1 किलो, किलो किलो 1 किती मिली. इथे जायचंय, मी काय बोललो, इकडनं इकडे जाणार तर शून्य वाढणार, हेक्टोचा 1 शून्य वाढेल, डेकाचा 1 शून्य वाढेल, लिटरचा 1 शून्य वाढेल, डेसीचा 1 शून्य वाढेल, सेंटीचा 1 शून्य वाढेल आणि मिलीचा 1 शून्य वाढेल. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये किती शून्य पाहिजे, 6. आपण लगेच पटपट मोजणार की कोणत्या पर्यायामध्ये 6 शून्य आहेत. तर याच्यामध्ये किती आहेत, 7. आणि ऑप्शन कट मेथड कसं माहिती आहे का, किलो हेक्टो परिमाण आहेत का, 6 पर्यंतच आहे, 6 शून्यांपर्यंत. शेवटचं मिली आहे ना, मिलीच्या पुढे नाही. 7 वाला लगेच डिलीट, उरले 2च. आणि आपल्याला मिलीला पर्यंत टोटल 6 शून्य असतात. तर एकमेव पर्याय आहे तो पहिला, ज्याचं उत्तर आहे 10 लाख मिली. 1 किलोमीटर म्हणजे 10 लाख मिली.
हे एवढं फक्त आपल्याला याचं बेसिक नॉलेज माहीत पाहिजे. हे परीक्षेला आलेले आहेत. आज तुम्हाला मी बऱ्यापैकी जास्त असं डायरेक्ट डीपमध्ये गेलो नाही. हां वेगळी मेथड माहिती, त्याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जरा एवढा मोठा आहे ना, तर हेच बेसिक चांगलं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे. शिकवताना तुम्हाला एकदा आठवत असेल चक्रवाढ एक असं ते एक्सच्या स्वरूपात एक्स टी टाकलेला फॉर्म्युला आहे बघा. ते डायरेक्ट एवढं पूर्ण व्हाईट बोर्ड भरून जातो. मग तुम्ही एकच काम करा, फक्त पट आलं तर मग किती टप्पे राहून ओलांडलं तेच वर्ष तेवढे टप्पे सरकून जायचं. 2चं 8 होतं, 2 दुने 4, 4 दुने 8, 2 टप्पे ओलांडलो. बस वर्षाला बी 2 टप्पे सरकायचं पुढे. पहिले 5 होतं, 2 टप्पे सरकायचे. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15. बोट प्रवाह चला सोडवा. चला तुम्ही म्हणतात ना की आम्हाला येतं, सांगा बोट प्रवाहाचा प्रश्न. चला चला सोडवा बोट प्रवाह प्रश्न. चला परीक्षेला हा प्रश्न आला असता, नाही आलेला प्रश्न आहे. प्रिव्हियस आला असता कुठे, आलेला प्रश्न आहे. चला किती जण बनवतात. चला बोला. कसं सोडवला? 15 घेतला स्थिर पाण्याच्या, नंतर 15 आणि 30 ची बेरीज केली आणि भागिले 4.5. असं उत्तर आलं. आणि तो 15 मधून तो वजा. बापरे, तो डायरेक्ट गणिताचा कार्यक्रमच करून टाकला. त्याला काय असं काही नियम आहे का? त्याचं काही बिलकुल नाही, काही उत्तर आणायचं नाही. उलट उलट फिरवलं ते तसं उत्तर निघालं. असं थोडं चालतंय. एक कुठे बोला. म्हणून रिव्हिजन फार गरजेचे आहे बोट प्रवाह टॉपिकचे. लक्ष द्या हो, लक्ष द्या. पहिले ते बेसिक सांगतो काय बेसिक. बोट प्रवाहामध्ये सारखं सारखं तुला विचारतोय, बोटचा वेग विचारला असेल आणि प्रवाहाचा वेग विचारला असेल. लक्ष द्या. बोट प्रवाह, बोटचा जर विचारला असेल तर u प्लस v डिवाइड बाय टोन. प्रवाह विचारला असेल u मायनस v डिवाइड बाय 2. असं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. आता समोरच्याने अंतर बी दिलाय आणि एक वेग पण दिलाय. प्रवाहाच्या दिशेने अंतर किती आहे माहिती का? 30. जाताना वेगांची काय होईल? बेरीज. मग आपल्याकडे एक दिलेला आहे बघा, 15 अधिक x, म्हणजे माहिती नाही. जाताना प्लस, परत येताना बी 30च अंतर आहे. 15 वजा x. एकदा दोघांची वेगांची बेरीज होते आणि एकदा वजा बाकी होते. टोटल टाइम लागलाय 4 तास 30 मिनिट. त्याला तू 4.5 पण तास म्हणू शकतो. 4.5 तासाचा वेळ लागला. मग आपल्याला टोटल वेळ किती लागला? 4.5. ही मान्य झाली का अशी? आता हे समीकरण जर सोडवायला गेला तू, याला क्रॉस गुणेल, याला क्रॉस गुणेल, याला वेळ लागेल. उत्तर 100% बरोबर आहे. मग आता अशा वेळेस ऑप्शनचा फायदा काय होतो तुला सांगतो.
पहिला 10 जर उचलला, इथे 10 टाकला 25, आणि 25 ने 30 ने भागला तू, तर तुझं उत्तर समथिंग 25 एक 25, बाकी उरली 10, 25 चौक 100, 1.4. इथं जर तू टाकला 10 वजा केला, इथे 5 येतं उत्तर, 5 सक 30, म्हणजे एका ज्याच्यामध्ये 6 उत्तर येऊन गेलं. आपल्याला उत्तर काय पाहिजे? 4.5 तास पाहिजे दोघांची बेरीज. दुसरा ऑप्शन 5 याचं जर उत्तर इकडे बघ, 5चा माहिती आहे बरं, लक्ष दे. हा प्रश्न आलेला आहे, गोळ्या मारू नको. 5 आणि 15 किती होतात? 20. 20 ला जर तू 30 ला 20 ने भाग दिला, अधिक 30च अंतर आहे, 15 मधून 5 वजा केले किती? 10. टोटल 4.5 तास भरतात का? चेक करू. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 3 1 3, अधिक बे एक बे, बे एक बे, बाकी उरली 1, 0 घेतला पॉईंट, बे 5 10, अधिक 1.5, दोघांची बेरीज आली का? प्रवाहाच्या दिशेने वेगांची बेरीज होते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगांची वजाबाकी होते. मग मी दुसरा वेग टाकला 5, बेरीज केली 15 आणि 5 किती? 20. 30 ला भाग दिला, उत्तर आलं किती? 1.5. 30 ला जर वजाबाकी करून भाग दिला 10, 3 तास, आपल्याला उत्तर काय बसलं? 4.5 तास. तर एकमेव पर्याय होता 5. या समीकरण गेला तू हे सोडवायला, हे उत्तर येणार आहे, तुला 1 ची किंमत भेटणार आहे, तर तुला मांडणी खूप मोठी करावं लागेल, कारण की ही संख्या या दोघांना गुणेल, ही संख्या या दोघांना गुणेल. पहिलं लक्षात. मला एकच सांगायचंय, बोट एकदा बेरीज एकदा वजाबाकी करून उत्तर 4.5 आला पाहिलं होतं. आता एकमेव पर्याय आहे तो 5. 10 बसत नाही, 8 बसत नाही, या दोघांमध्ये लगेच डिलीट करता येऊ शकत होते, कारण या व्हॅल्युएशन मोठे आहेत, 10 वर जास्त वाढत आहेत. मी 10 घेतल्यावर बघा काय होतं डायरेक्ट इथं 10 घेतल्यावर, इथं 15 मध्ये 10 वजा केल्यावर 5, 5 30, 6 तास. पण आपलं उत्तर 4.5 पाहिजे, 6 म्हणजे लय पुढे निघून गेलो मी. 8 घेतला असता, 15 मधून 8 वजा 7, 7 चौक 28, बाकी उरली किती? 2, परत 7 दुने 14, परत बाकी उरली 6, म्हणजे ते पॉईंट मध्ये जाते समथिंग पुढे 2-2 पॉईंट मध्ये. सोडवण्याची मेथड हीच पद्धत, रट्टा मारायचा जर असेल ऑप्शन कट असेच. पण ऑप्शन कट केव्हा माहिती का तुला? हे माहिती पाहिलं तर बेसिक नॉलेज, की बाबा जाताना बेरीज येताना वजाबाकी, नाही तर तुझं काहीच चालणार नव्हतं, काहीच चालणार नव्हतं. हा बोट प्रवाहाचा असा प्रश्न येतो, नुसतं असं नाही की नुसतं बेरीज करून झालं उत्तर. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे नेक्स्ट, हा जो प्रश्न आहे, हा जो आहे बीजगणितचा प्रश्न आहे. तुला a² अधिक b² जे फॉर्म्युले आहेत तुझे बीजगणित, तू शाळेत गेलाच नाही पहिलेच, तू डायरेक्ट, तुला कोणतरी सांगितलं पोलीस भरती करायची आहे, आणि पोलीस भरती केल्यावर तुला 50,000 पगार भेटणार सांगितलंय तुला, म्हणून तू आला इकडे, म्हणून तुला कळालं हा शाळेत असं होतं बा, तू गेला नाही. अशा वेळेस हा फॉर्म्युले, तुला आता वेळ नाही तुझ्याकडे, तू आता एकच काम करू शकतो भावा, तर तुला मी ट्रिक सांगितलेली, लक्ष दे. ही तिथं डायरेक्ट 80-90% लागू होते. तिथं जर मायनस साईन असेल, तुम्ही चिन्ह बघा, संख्या 2च प्रकारच्या आहेत, 72 आणि 28, याच्या व्यतिरिक्त संख्या नाही बघा दुसरी. जर इथं प्लस साईन असेल, इथं मायनस साईन असेल, तर डायरेक्ट काय करायचं, ही संख्या आणि ती दोनची संख्या दोघांची काय करा? बेरीज. मग 0.72, 0.28, 8 आणि 2 10, 8ला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, पॉईंटशी पॉईंट, हातच्या 1 गेला 1, त्याचं उत्तर काय आलं? 1. हो, वजा राहील असतं का साईन, फक्त मायनस केलं असतं. 0.72 मधून 28 मायनस, हा क्यूबचा आहे, a³ अधिक b³ फॉर्म्युला आहे, राहील लक्षात. हा प्रश्न आलाय
छाप मार. जर असा असा 72 दिसला याचं उत्तर 1 राहतं. रिपीट आला चुकू नको बावळट सारखं. त्या दिवशी मी तुला शिकवता बोललो 10% प्रॉफिट होतो 10% लॉस होतो. नेहमी लॉस होईल म्हटलं, नेहमी लॉस होईल. 1%. त्याच दिवस लगेच पेपरला अचानक येऊन गेला की 1%. मग तरी तू सोडत बसला असेल की बाबा 10% लॉस 90, 10% प्रॉफिट 110, भागाकारात 100, 000 कॅन्सल, 11 9 99. नाही सरांनी सांगितलं होतं 100 मधून वजा करा. 1% लॉस. तर तुझं डायरेक्ट सांगितलं ना काय उत्तर क्लिक करायचं होता. 1% लॉस. नेक्स्ट बघा न टाकीचा प्रश्न चॅलेंज. परत तुम्ही सरळ सरळ प्रश्न सोडून आभरतील आलेला प्रश्न आहे म्हणून तर रिव्हिजन मध्ये हा फायदा होईल. चल रे सोडव उत्तर. चल सांग मला काय उत्तर आहे. गोळी मारू नको. मला थिअरी मांडून दे. तू ऑप्शनवर जाऊ नको. तू काय करतो लगेच येड्यासारखा ऑप्शनवर जातो. तू ऑप्शन केव्हा तुला सांगणार आहे मी. आता नको ना. आता नको ना भाऊ. ते तू कधी ऑप्शन कधी पहिले तुला थिअरी शिक ना. तू काय प्रत्येक गोष्ट ऑप्शन तुला जाणार. सांग प्रश्न. चला सोडव. कसा सोडव. प्रश्न खूप छान आहे. सांग बरं. काय रे उत्तर. ऑप्शनवर काढलाय. चल आता ऑप्शन ने बी सांगतो आणि मांडणी कशी ते सांगतो. नुसते सरळ सरळ तुम्ही गणित सोडून. आता आपला तुम्ही काय केलं सर्वांनी मला माहिती आहे. ए नळ बी नळ 24 32 एलसीएम 96 इथेपर्यंत आलो सर आम्ही. 24 चौक 96 32 त्रिक 96. ओके. दोन्ही नळ जर चालू केले एका तासात किती भरतील ते 4 आणि 3 7. त्यांनी असा प्रश्न विचारला आपल्याला की दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती मिनिटानंतर दुसरा नळ बंद करावा लागेल. किती मिनिटानंतर दुसरा नळ बंद करावा लागेल. तर इकडे ऑप्शन कडे बघा. एकक काय रे मिनिट. इकडे बघ तास सेकंद डिलीट. तास आणि सेकंदाचं उत्तर जे ना आम्ही एकक कशात येईल मिनिटातच येईल. दोनच ऑप्शन उरले तुझ्याकडे 8 मिनिट 10 मिनिट. ओके. मग आता तुला इथे घेऊ शकतो किती मिनिटानंतर. मग आपण 10 जर घेतलं
4 गुणाकारात 4 आणि 3 7 गुणाकारात 10 10 साते किती 70 96 वजा 70 जर केले 6 26 आणि दुसरा नळ कोणता नळ बंद झाला होता दुसरा मग पहिला नळ चालू होता मग 10 मिनिटापर्यंत चालू होता 26 ला 4 ने भाग जातोय भाग जाणारीच संख्या राहील मग सरजी 10 कॅन्सल आलेलं उत्तर लगेच होतं मग 8 घेऊन इकडे बघ 7 गुणाकारात 8 8 साती किती 56 96 मधून 56 वजा 0 40 आता जे 40 आहे कोण भरणार बी बंद झाला ए 4 1 4 याने किती मिनिटं घेतले नंतरचं भरायला 10 आणि सोबत त्याच्या बरोबर किती चालू होता 8 आला का टोटल त्याच्या सोबत चालू होता पर्यंत 8 मिनिटं आणि नंतरचं त्याने स्वतः भरले 10 18 मग किती मिनिटानंतर बंद करायला पाहिजे होता 8 मिनिटानंतर बंद करायला पाहिजे होता बघा तरी काही बावळट सारखे याला गोळे मारतील तासाला अरे वरती मिनिट आणि खाली तासाला गोळी मारतो अरे गोळी तरी मारायची कशी मारायची तर अशा ऑप्शन कट कर ना 50-50 तुझे लागून जाईल इथे गोळी मग मिनिट मध्ये 10 किंवा 8 मध्ये हे तर काही संबंधच नव्हता सेकंद आणि तासचा अशा गोळ्या मारशील तर अशा सांभाळून मार पर्याय पाय ऑप्शन काय म्हणतोय भरतीचा आहे भरतीचा प्रश्न आहे असा नाही की डायरेक्ट हा बघ रे घातांकांचा प्रश्न मी शिकवलाय सांग बरं उत्तर एकची किंमत काय विचारले समोरच्याने एकची किंमत काय रौंदळ्या सांग कर मांडणीशिवाय पर्याय नाही प्रश्न 2चा चौथा घात ब्रॅकेटचा 1/2 परत ब्रॅकेटचा x बरोबर 256 4 नक्की 100% समज तू आता भरतीला उतरलाय आणि एक 4 मारून तू पोलीस होणार आहे पाहू बरं गोळीबार करशील ना लाज वाटू दे जरा गोळीबार करताना सोडवलेला आहे का सोडवलं का 4 उत्तर आला तुझं ओके नक्कीच बघू किती रे जे वेलमाले असे भरतीचा प्रश्न आहे 8 बघू 4 8 अजून 6 10 पण बाकी ते पण सांगा राहील का लक्षात आठ नक्की रौंदळ दादा काय 4 इकडे ऋतुजा हे बघ रिव्हिजन त्यासाठीच आता घातांकांची रिव्हिजन होणार आहे हा नियम कुठला आहे बरं सांग मला याच्यात कोणते कोणते नियम ऍड आहेत मला सांग या प्रश्नात कोणते कोणते नियम ऍड आहेत सांग मला या प्रश्नात हॅलो हा हा आले आहेत का चौथ्या हा 1 नंबरला क्लास चालू आहे हो चला मी सांगतो नियम क्रमांक 1 होता एक घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो नियम क्रमांक 1 होता कोणतेही चिन्ह वर्गमूळ असेल अथवा घनमूळ असेल त्याला घात स्वरूपात लिहितात त्याच्यानंतर एक नियम होता जर पाया बरोबरीत असेल त्यांचा घातही सारखा असतो
3 नियम एकत्र होते घातांकांचे. सोडवण्याची मेथड अशी आहे. सोडवण्याची मेथड 2चा चौथा घात 2च्या बाहेर घात x परत x बरोबर, तर हे 2 4 गुणाकारात 1/2 गुणाकारात x बरोबर 256. बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, 2 2 गुणाकारात x दिसते का, 2 गुणाकारात x बरोबर. आता जो 256 आहे का, हा पाया किती आहे 2, 256 2चा कितवा घात आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे का. मग 2चा घात कितवा आहे काढण्यासाठी काय करायचं असं माहिती का, 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2, इकडे बघा, बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128 आणि 128 दुने 256. तर इकडे बघ किती घात झाले, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे याला असं लिहू शकतो तू 2चा 8वा घात. झाला का पाया समान. जर पाया समान असेल त्याचा घात बी काय राहील सारखाच. मग 2x बरोबर 8 आहे, 2 इकडे येताना काय जाईल भागाकारात, इकडे काय उरेल x, बे एक बे, बे चौक 8, x ची किंमत 4. ह्यो अशी मांडणी होती याची. नियम कोणता कोणता होता, घाताचा घात गुणाकार. नियम काय होता, जर पाया सारखा असेल तर घातांकही सारखा असतो. असा नसा रिपीट प्रश्न येईल, लक्षात ठेव. उत्तर 4 याचं. कळेल का दादा. थेंबे थेंबे तळे साचे. 90 ला भिडायचं असेल ना तर 77 78 79 80 81 82 83 असं जावं लागेल. नाही तर आज 80 पडले उद्या 90 असं नाही होत. आणि पडले बी ते तिसऱ्या दिवशी 60च पडतील अचानक उडी वाढली तर. नेक्स्ट आठवतं काय, चुकून चाकून झालेल्या गोष्टी तुम्हाला बोललोय, सोडवतात कशा कशा सोडवतात चुकून झाल्यावर. 100 मांडण्याचा प्रश्न तो आहे का नाही तुम्ही पहा बरं. 100 केव्हा मानायचा माहितीये का, जेव्हा भागाकार गुणाकार असेल. दोघी गुणाकार गुणाकार शब्द आहे. तर एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी म्हणजे आपण एक संख्या तिथे काय घ्यायची x. 100 कधी मानायचा, दोघी वेगळे वेगळे चिन्ह असतील तेव्हा. मग 16x चुकून 24 ने गुणले गेले 24x, तर मूळ गुणाकारापेक्षा अधिक कमी अधिक शब्द राहिला का फरक, कमी अधिक शब्द राहिला काय असतो फरक. कितीचा पडला 64. दोघातला फरक आला 8. 8x बरोबर 64. 8 8 64. x ची किंमत हो भरतीचा प्रश्न आहे. कमी अधिक शब्द आला ना फरक घ्यायचा. असा नसा प्रश्न येईल, असा नसा. हॅलो हॅलो नाही नाही हो. परिमितीचा तर तुम्हाला परिमिती तर देते बघा. हा बी याचा आहे, मुंबई पोलीसला आलेला प्रश्न आहे. हा असे प्रश्न मी तुम्हाला काय बोललो ते तुम्हाला प्रश्नांमध्ये शिकवेल. आता ह्या प्रश्नामध्ये ऑप्शन कट कसं शिकायचं होतं, नुसते गोळी मारायची म्हणून मारायची नसते. पहिले तुम्ही सोडवा बरं एकदा बेसिकने. पंकज तो टी शर्ट वाला आलाय त्याला बघ घेऊन टाका त्याकडून तिथं ऑफिसला. गणेश उशिरा मॅडम तुमचा टी शर्ट घेऊन जा. पाहिलं ना मुंबईचा प्रश्न होता, म्हणजे असा नसा
प्रश्न विचारला कसा, तुम्ही प्रश्नामध्ये बघा तुम्हाला हे लांबी किंवा रुंदी विचारली ती, यांनी काय विचारलं बघा, गणितीय भाषेत त्यांनी कसे रूपांतरण होईल. मग अशा प्रश्नाला काय लागेल, नॉलेज व्यवस्थित लागेल. अभिषेक काय भाऊ सांगता येईल? त्याची मांडणी पण शिकवेल आणि ऑप्शन कट पण शिकवेल. ऑप्शन कट कसा करायचा, ऑप्शन कट कशा पद्धतीने करायचा ते पण तुम्हाला सांगेल. चला आलाय कसबे, कोणत्या ऑप्शनला गोळी मारली असती तू? 4 नंबरला. अक्षय, कोणत्या ऑप्शनला गोळी मारली असती? बघ लक्ष देणे, गोळी मारायची तर मग कॉमन सेन्सने कशी गोळी मारली असती? किती नंबरला? 2. रोहित पवार, तुला काय वाटतं? बघा कधी कधी गोळ्या लागून जातात, त्या गोळ्या लागण्याला अर्थ नाहीये. 50-50 मधले गोळ्या मारायच्या आहेत आपल्याला, आणि शोर शॉट की हा ये असूच शकतं. काय वाटतं पेलमान? 3 नंबर कन्फर्म. हो 2 नंबर. गायत्री किती? बारीक नाही. चला थेरी सांगू याची थोडीशी. थेरी बघा लक्ष द्या, मग ऑप्शन कट सांगतो. थेरी काय, आता बघा रिव्हिजन झाले बघा तुझे. प्रश्न आहे आयताचा, आयताचा प्रश्न आहे सरजी. याची थेरी अशी आहे, आम्ही आयत काढला, आयताला मेन गोष्टी आहेत 2, क्षेत्रफळ आणि परिमिती. परिमिती 2 गोष्टी मेन आहेत आयताच्या. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणाकारात रुंदी, परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे 2 बेसिक गोष्टी आहेत आयताच्या. क्षेत्रफळ. मग आता आपल्याला आयताचं परिमिती दिलेली, आपण परिमिती दिली तर परिमितीचाच फॉर्म्युला टाकतो. मग आपण आयताला ह्या ज्या, याला x नाव दिलं, याला मी y नाव दिलं, लांबी रुंदीला. राईट. म्हणतोय आयताच्या लांबीतून रुंदीतून 5 वजा केले, मग याच्यातून बी 5 वजा केले आणि याच्यातून बी 5 वजा केले. वजा केल्यानंतर परिमिती 26 येते. मग आपण आता याची मांडणी करू. 2 कंसात x वजा 5 अधिक, बेरीज आहे ना, y वजा 5 बरोबर परिमिती 26 येते. गणितीय मांडणी म्हणतात याला. सोडवण्याचं मेथड काय आहे? ही संख्या दोघी संख्यांना काय करते? गुणते. 2x वजा 10 अधिक 2y वजा 10 बरोबर 26. नेम काय म्हणतो? हा हे दोघी काय अधिक आहे, 2x अधिक 2y. हा वजा आहे, हा वजा 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 काय होतात एकत्र. 10 10 किती होतील? 20. पण चिन्ह कोणतं येईल? मायनस. मग इकडे किती आहे? 26. हा मायनस आहे, इकडे त्यांना काय होईल? प्लस. 26 आणि 20 किती होतात? 46. याच्यातला कॉमन 2 जे घेतला मी, कॉमन 2, x अधिक y उरेल. हा 2 इकडे करताना काय होईल? भागाकारात. 46 चे निम्मे किती होतात? 23. मग x अधिक y ची बेरीज किती येते? यस सरजी, हो. याला थेरी म्हणतात. ऑप्शन कट मेथड काय होती माहिती? तसं पण येईल तुम्ही याच्यावरून गेले तर. मग आता गोळी ऑप्शन कसं होतं गोळी मारताना, भाऊ हे दोघे प्लस आहेत, याला अधिक बी, तर मायनसचा काय विषय करतो?
भाऊ मग इथं 8 आहे. सर आपण इथं एक्स वाय ची बेरीज कशी 8 येऊ शकते? शक्यच नाही. हा 2xy असे ते मान्य होणारच नाही समीकरणात. उरला 26. अजून एखाद्याने म्हटलं असतं हा गेला होता की मायनस मायनस प्लस 26 आणि याने 46 घेतले होते. मग 2 जो कंसातला बाहेर होता तो इकडे भागाकारात जाईल. 23 चा एकमेव पर्याय होता. भावा याला म्हणतात हा परीक्षेला आलेला प्रश्न. इथेरी नुसत्या गोळ्या मारून नाही चालत. नक्की परत घरी जाऊन प्रश्न लिहायचा बरं का. प्रश्न लिहायचा, याचं सोल्युशन लिहायचं एकदम परफेक्ट. जो बी शेवटपर्यंत लावून धरेल ते वयवारीचा प्रश्न. काही ना वयवारी अवघड जाते. जर संख्या दिल्या कारणे सोपी जाते आणि पट बीट आलं का अवघड जाते. अहो संख्या आणि पट सेमच आहे ना. सोडा बरं काय उत्तर आहे तुमचं? एकदम बरोबर. मांडणी फक्त प्रॉपर झाली पाहिजे बस. लय सोपं आहे हो. किती उत्तर? 7. थिअरी कशी मांडणी माहिती आहे का? वडील मुलगा. आज वडील मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मग मुलगा 5 घ्यायचा, वडील 1 घ्यायचा. हा बाप मोठाच राहील. बापाला लहान समजायचं नाही. ज्या दिवशी बापाला लहान समजशील तुझा बुगा. मग वडील 5x तर मुलगा x. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10 होईल. मग 5x 5 वर्षांनी म्हणजे काय अधिक 5 होतील. गुणोत्तर किती होईल? 10 अशी मांडणी होती गणित. बस मग 5 त्रिक 15x अधिक 5 त्रिक 15 बरोबर 10x अधिक 10 भाजा 50. x मधला फरक 5, संख्यांमधला फरक 35. 5 1 5, 5 7 35. इसे कहते हैं सोपा. असे सोपे पण आलेत प्रश्न. पण ते काय आहे, आता हा जो प्रश्न आला तर उत्तर चुकू नको. 7 उत्तर एवढं लक्षात ठेव. यस. भयंकर अवघड प्रश्न आहे. 3-4 दिवस लागतात तुला सोडवायला. 2 ऑप्शन सारखे आहेत. यस 2 ऑप्शन सारखे, त्याच्यामधलंच उत्तर आहे. म्हणजे 17 आणि 16 कट. हा म्हणजे बरोबर लक्ष द्या. हा एक लॉजिक आहे. जर गोळी मारायची असेल तर 2 पर्याय सारखे दिले म्हणजे काहीतरी गडबडच आहे. किती? नक्की? तर चला लक्ष द्या गरिबांनो. घातांकांचा एक नियम शिकवलाय. तुम्हाला आठवत नाही पण मला आठवतं, कारण की मला आठवावंच लागेल. तुम्हाला आठवण काय आहे नाही का? तुम्ही कसे गरीब आहेत नाही का? एक नियम असा शिकवला होता
जर ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर उत्तराचे चिन्ह प्लस की मायनस, मायनस. ऋण संख्ये घातांक समसंख्या असेल उत्तराचे चिन्ह अधिक. कोणत्याही संख्येचा शून्यवा घात उत्तर तर काही जण शून्य करून येतात, शून्य केल्यामुळे त्याची गडबड होते. मग प्रश्न इकडे बघ रे, कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे, म्हणजे उत्तराचं चिन्ह काय राहील? मायनस. मग इथे उत्तर काय राहील? -13 अधिक. आता काही जण काय करते, PhD 35 त्रिक 105, 105 आणि 106 भागाकारात मग उत्तर सोडून बाहेर पाहिजे तर आलिया भट इथे उभी आहे. शून्याचा शोध कोण लावला? भाऊ पेपरला प्रश्न येईल, तुझं नाव काय आहे? सुमित. शून्याचा शोध कोण लावला? आलिया भट. काय क्लिक करशील? आलिया भट. तो बरोबर क्लिक करेल, घाबरू नका. तो आलिया भट पाहिजे, तिथं आलिया भट दिसली नाही तर गपचूप आर्यभट करेल. करावं काय, की माझ्याकडनं चुकून झालं असेल बा काही, किंवा त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल बा, त्यांना आर्यभट झाला आलिया भट झाला, बरं आलिया भट. तर भाऊ शून्य शोध आलिया भटने लावलाय बस. तर कुठल्याही संख्येचा शून्य हे सोडूच नको, कारण बाहेर शून्य उभा आहे. उत्तर 1 अधिक. हे जर पाहिल्यावर तू गणगण करशील 629 घात, त्याचं किती बी घात राहू दे, हजारो, त्याचं उत्तर एकच राहील. असं जर दिलं ना एकाचा बरोबर उत्तर किती रे भाऊ? तू म्हणशील सर संख्या वाचून पाहू द्या मला, एकक दशक हजार अब्ज करोड 40 कब्ज अब्ज करोड मरून येशील. तर किती बी मोठा घात राहू दे, उत्तर काय राहील? 1. पण नियम इथे विषम असेल, सम असेल तर चिन्हांमध्ये फरक पडेल. सम जर असेल तर मी म्हटलं इथं वजा आणि 2 असेल तर उत्तर काय राहील? प्लस. वजा 1 असेल आणि इथे विषम असेल, उत्तर काय राहील? मायनस. इथं काय नॉर्मल संख्या होती प्लस, विषम होतं त्याचं उत्तर काय राहणार? 1. मायनस नाही, एकच. मॅडम मायनस घ्यायची गरजच नाही, कारण की मूळ संख्या या चिन्हांवर खेळ आहे. आणि बस मग बेरीज कशी करायची? 13 मधून 1 वजा करा, परत 1 वजा करा, 11. आणि घाईमध्ये सर मी 11 उत्तर काढलं, चुकून माझ्याकडनं प्लस केलं गेलं. मग ते परीक्षेवाले म्हणजे चुकून त्या वर्षी येऊ नको, आता पुढच्या वर्षी चुकून ये. तर साईन काय आहे? मोठ्या संख्येचं येईल. 1 आणि 1 2, 13 मधून 2 गेले, उरले किती? वजा 11. अरे मायनस साईन मोठी आहे ना. 1 आणि 1 2, 13 मधून 2 गेले, उरले 11, वजा 11. काय अवघड होतं का? एखादं पाहिल म्हणे नाही नाही काहीतरी नियम वेगळा आहे भाऊ, मारा गोळे. इथं लक्ष द्या. मायनस केव्हा घेणार? -1 चा 629 घात असेल तेव्हा उत्तर -1. समसंख्या असेल तर उत्तर प्लस. याच जागेवर -1 चा 628 घात, उत्तर 1. समघात असेल तर उत्तर प्लस होऊन जातं, विषम घात असेल तर उत्तर मायनस होतं. आपला काय +1 आहे, म्हणून तिथे किती मोठा घात, सम राहू दे, विषम राहू दे, काही राहू दे, उत्तर एकच राहील. यस सर, हे कळालं सर. याचं उत्तर वजा 11. यांनी सांगितलं होतं की हे दोन्हीपैकी काहीतरी एक उत्तर राहील. भागीदारी आहे का? नाही, हा भागीदारीचा याच्यातला देतो. याला एक माहिती पाहिजे तुम्हाला, बेसिक नॉलेज. काय माहिती का? काय एक सूत्र माहिती का तुम्हाला? नफा बरोबर, इकडे बघ, नफा बरोबर भांडवल गुणाकारात खर्च. हा फॉर्म्युला
नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणाकारात खर्चाचे गुणोत्तर. मग आता आपल्याकडे बघ, पगाराचं दिलेले आणि खर्च. पगार म्हणजेच काय झाला? भांडवल. पगार म्हणजेच भांडवल. किती रे? 7 तास 9 तास 11 12. मग भांडवल गुणाकारात काय? खर्च बरोबर नफा. मग आता आपल्याकडे त्यांनी काय करू, आपण एक किमती टाकून देऊ. 7 गुणाकारात 8, 9 गुणाकारात 9 आणि 12 गुणाकारात 15. 8 7 56, 9 9 81, 180. आहे का पर्याय? चालणार नाही. त्यांनी पुढे काय सांगितलं माहिती का? एच्या पगाराचा 1/4 बचत करतो. मग याचा पगार किती? 56. 56चा किती? 1/4. 4 1 4, बाकी उरले 4 चौक 16. आपल्याला काय विचारलं त्यांनी? ABC यांच्या बचतीचे गुणोत्तर. यांनी ऑलरेडी गडबड करून टाकलेली वाटतं. एची बचत, पगारची बचत झालेली आहे. कारण याचा इथे येतोय 56, 180 डिवाइड बाय पगाराचे व खर्चाचे गुणोत्तर बरोबर नफा. ऑप्शन बरोबर आहेत का? पहा बरं. 56 99 69. कारण की याचा पगार 7 असेल तर खर्च 8 आहे. 7 8 56. बीचा पगार 9 आहे तर त्याचा खर्च किती आहे? 9. पगार त्याचा 12 आहे, खर्च किती? 15. नफाचं भांडवल बरोबर 14. कारण ही बचत झाली त्यांची. आता पण चुकलेत पर्याय, ऑप्शन नाहीत. हा, त्याच्यात 56 आहे ना. हा, ऑप्शन मध्ये झालंय. प्रश्नात गडबड आहे, काहीतरी व्हॅल्युएशन मध्ये गडबड झालेली आहे. कारण की सोडवण्याची मेथड हे आज आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नफा बरोबर भांडवल गुणाकारात खर्च. खर्च म्हणजे मुदत. मुदत शब्द असतो त्याला, सॉरी. भांडवलाचे मुदतीचे गुणोत्तर. हराव दे बघतो याला मी. हा बी प्रश्न आलाय वो. हा प्रश्न हक्काचा मार्क आहे. मला सांगा, याची गोळी काय मारू शकतात? आता हे सोडवणं तर सोपंच आहे. गोळी काय मारू शकतात? आलंय त्याच काय व्हॅल्युएशन आहे? 56 99 69. फॉर्म्युला बघू. बत्तीस कुठून आणलेलं? ABC नाही ना, भाग कुठे जातोय? 7 8 56, 9 9 81 180. बघतो थांबायचा. बघू. पगार त्यांचं खर्चाचे गुणोत्तर 8 9 15.
काय उत्तर? काय? 3. 4.84. अजून बारी काय गोळी मारलीस ती? 3 नंबरच. नक्की? बघा प्रश्न असा म्हणतोय हा की सरजी या दोन्ही संख्या ज्या आहेत यांचा गुणाकार आहे. तुमचं म्हणणं की 14.4 आहे तर मिसिंग आहे 4.84 आहे, असं तुमचा लॉजिक बऱ्यापैकी लागतो इथं, पण या गणितात नाहीये. ह्या गणितात असं आहे, हे जो 669 ही जी संख्या आहे वर्गमुळात आहे. त्याची प्रिंटिंग अशी आहे त्याची, तर 69.696 भागाकारात 14.4, 3 पॉईंट आहेत खाली 2 शून्य द्यायचे, पॉईंट सारखे झाले, म्हणजे पॉईंट कॅन्सल झाले. हा जो आहे 484 वर्ग आहे, बाहेर निघताना 484 होईल. हा जो बाहेर निघताना 12 वर्ग आहे, 2 शून्य आहे, 1 राहील. 12 1 12, सॉरी डायरेक्ट 144 आणि 12 तरी चालेल. 12 चौक 48, बाकी उरली किती? 4 नाही जाते. 4.84 600 बाहेर मध्ये जाणार आहे तो ऑलरेडी. 484 भागाकारात 144, याचा भाग किती जातो, किती पट जातो? 484 12, 484 कितीचा वर्ग आहे? 422. 144 12 आणि पॉइंट काय किती राहील? 12 दुने 24, 12 1 12. याचं उत्तर हे दिलंय 2.2. हा 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 484 याचा भागाकार, याला भाग दिल्यावरती 484 येते आणि भागाकारात 100 उरतोय. 2.3 पॉइंट आहे. राईट. मग याचं उत्तर 484 22 आणि 100चा बाहेर निघेल किती? 10. 2.2. राईट. हो 2.2. गडबड बघ काय होती. हा सांगतो काय समजलं नाही. कसबे कळालं. कसबे सरकार इकडे बघ. कसबे सरकार 69,696 भागाकारात 14.4. तुला हा भागाकार करायचा होता. याचा भागाकार केल्यावरती वरती 484 येते आणि भागाकारात 100 उरतंय. वर्गमूळ चिन्ह आहे. वर्गमूळ चिन्ह फक्त तू मधला सोडवलाय. मग वर्गमूळ 484 22चा वर्ग आहे, 100 10चा वर्ग आहे आणि 22ला 10 ने भाग दिला तर 0.1 येतोय. कळालं का आता? डिवायडेशन आधी मारायचं होतं. आणि हे इथं पॉईंटची गडबड होती की पॉईंटची. बघ हा बी पर्याय आहे. इथे 3 पॉईंट आहेत, खाली एकच पॉईंट आहे. 2 पॉईंट म्हणजे 2 शून्य वाढले म्हणून हा खाली 100 झाला. 2.2 उत्तर याचं. लक्षात ठेव. रिपीट दिसला तर बऱ्यापैकी असं असतो, या दोघांचा गुणाकार तिकडे काही भागाकार असतं. इव्हॅल्युएशन फक्त पॉईंट मोजायचे असतात. चला 15 प्रश्न आहेत आजच्या ज्या याच्यामध्ये. 15 प्रश्न घेतले हे पूर्ण 21 प्रश्न होते. याच्यात 23 प्रश्न होते. 21 आणि 23 हे 15 प्रश्न डायरेक्ट वहीवरती मला उद्या पाहिजे. PDF मी ग्रुपला टाकून देईल. विथ 15 प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे खाली.
प्रश्न नको लिहून आणू, सोल्युशन पण पाहिजे मला, नाही तर तुम्हाला प्रश्न लिहून आणून दाखवशील वही घ्या सर. हे उत्तर कसं आलंय त्याचं सोल्युशन तुम्हाला तिथे व्यवस्थित पाहिजे, की याला या संख्येला भाग दिला, त्याचं 484 बसलंय, भाग देऊन खाली 100 उरतंय, 484 बाहेर निघाला, 100चं वर्गमूळ 10, मग तुझं 2.2 उत्तर आलंय. हे खाली सोल्युशन पाहिजे. आणि आसानाचा प्रश्न रिपीट भरतीला झाला तर याचं उत्तर तुला 2.2 तेव्हाच कळेल जेव्हा तुझी रिव्हिजन असेल. आणि मी जे प्रश्न घेतलेला स्पेशल वही कर, भरतीच्या वेळेस हे सगळे प्रश्न रिव्हिजन करून जाऊ, पटपट पटपट प्रश्न बघून जाऊ. तो 72 28 वाला किंवा नळ टाकीचा 18 मिनिटात त्याचं उत्तर काय आहे 8, असं डायरेक्ट प्रश्न आला की रिपीट टिक कर. जे 90 92 88 पाडतात ना, एवढे महारथी नाही, यांचे प्रश्न पाठ झाले, हे प्रश्न सोडवत नाही, हे प्रश्न सोडवत नाही. हा बाऱ्या जो आहे ना, याच्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर पाठ आहेत. हा डायरेक्ट ऑप्शन क्लिक करतो, प्रश्नाचा पाहतो, याचं उत्तर हे का बरं माहितीये का, हे प्रश्न सोडून सोडून याचे पाठ झालेले आहेत, सारखं सारखं येऊन येऊन पाठ झालं. आता हा प्रश्न आता याने पाहिला, काहींचं ग्रॅस्पिंग पॉवर लय भारी असते, अरे असं 484 144चं काहीतरी उत्तर आपण सोडवला होता एका जागेवर, त्याचं उत्तर 2.2 आधी चुकला होता, 4.84 केलं होतं, नाही रे त्याचं उत्तर 2.2 नसतं. तर पुढच्या वेळेस तो असा बाहेर भाग नाही देत बसणार, डायरेक्ट 2.2 ला क्लिक करून घरी निघून येईल. आणि तू काय करशील, नाही नाही मला सोडवावंच लागेल, 4 1 4 4 1 4 4 2 8 घरी. चला पेपर टेस्टला लगेच तयार राहा, 1 जानेवारी चांगला स्कोर आला पाहिजे आज. PDF 15 प्रश्न आहेत, एकदम मस्त लिहून आणायचे.